नमस्कार. संत उवाच ह्या चॅनलच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मी मृदुला बर्वे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर. मग हे जर संपूर्ण विश्वच आपलं घर असेल तर त्या घराचं देवघर म्हणजे आपली भारतभूमी. आणि त्या भारतभूमीवर सुद्धा महाराष्ट्र भूमी ही विशेषत्वाने संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र भूमीवर अनेक संत होऊन गेले. या संतांनी आपल्याला जो उपदेश केला, जी शिकवण दिली, ती अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मुंबईच्या काही तरुणांनी सुरू केलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे आपला हा संत उवाच चॅनल. आदरणीय परमपूज्य मंदाताई गंधे ह्यांनी हे नाव सुचवून त्यांचे प्रत्यक्ष आशीर्वादच या चॅनलच्या पाठीमागे पाठवले आहेत. म्हणजे ते कसं झालं? संत उवाच हे संत उवाचच झाले, नाही का? जय जय रघुवीर समर्थ असा घोष करत भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत समर्थांचे विचार आणि तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले दोन वक्ते आज आपल्या सौभाग्याने आपल्याला इथे संवादासाठी उपलब्ध झाले आहेत. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ह्या संस्थेचे कार्यवाह आदरणीय श्री योगेश बुवा रामदासी आणि समर्थांचे जीवन, समर्थांचे तत्त्वज्ञान ह्यांचा अतिशय सखोल अभ्यास असलेले आदरणीय श्री अजय बुवा रामदासी आज आपल्याकडे आपल्या सौभाग्याने आपल्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. मी संपूर्ण संत उवाच टीमतर्फे आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे दोन्ही आदरणीय बुवांचे मी इथे स्वागत करते. बुवा, आपले खूप खूप स्वागत. अजय बुवा, दासबोध या ग्रंथाचा सखोल अभ्यास आपण संत उवाच या माध्यमातून करणारच आहोत, पण त्याच्या अगोदर थोडक्यात समर्थ संप्रदायाबद्दल आम्हाला थोडंसं तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल. म्हणजे ह्या संप्रदायाचं प्रयोजन काय आहे, उद्दिष्ट काय आहे, आणि आपला जो मूळ विषय आहे दासबोध, हा ग्रंथ इतर वाङ्मयांच्या तुलनेत कुठल्या स्थानी आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे? जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम सर्व संत उवाच या चॅनलच्या कार्यकर्त्यांना साधुवाद देतो की त्यांनी इतकं सुंदर उपक्रम चालू केलेला आहे. सर्व श्रोत्यांना वंदन करतो. आणि त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला की समर्थ संप्रदाय, त्याचं उद्दिष्ट, प्रयोजन आणि त्या अनुषंगाने येणारी त्याची लक्षणं, हा विषय आपण थोडक्यात विचारात घेऊ. तर संप्रदायाचं उद्दिष्ट काय आहे? समर्थांनी सांगितलं की धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते. किंवा गमूपंथ अनंत या राघवाचा. रामरायाच्या मार्गावर पुढं जात राहणं, परमार्थ साधणं आणि तो परमार्थ साधून परमेश्वरापर्यंत पोहोचणं, हे या समर्थ संप्रदायाचं उद्दिष्ट आहे. त्याचं प्रयोजन काय आहे? कारण हेच उद्दिष्ट असणारे भारतामध्ये हजारो संप्रदाय आहेत. आणि विशेष करून विचार केला तर समर्थ संप्रदायाच्या आधीपासून असणारे महाराष्ट्रापुरता विचार केला तर वारकरी संप्रदाय आहे, त्याचंही हेच उद्दिष्ट आहे. दत्त संप्रदाय आहे, त्याचंही हेच उद्दिष्ट आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीनं का असेना पण नाथ संप्रदायसुद्धा इथं रुजलेला आहे, त्याचंही हेच वैशिष्ट्य आहे. मग रामदासी संप्रदायाचं तेच उद्दिष्ट असताना त्याचं वेगळं प्रयोजन काय आहे, तर हे लक्षात घ्यायला हवं. आणि त्याचं प्रयोजन हे आहे, अगदी थोडक्यात मी तुम्हाला उत्तर देईन की ज्याप्रमाणे परमार्थ साधणं हे मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे, पण मनुष्य हा समाजात राहणारा एक जीव असल्यामुळं समाजाची स्थिती, राष्ट्राची स्थिती जर योग्य नसेल, परमार्थ प्रवण नसेल, परमार्थाला पोषक नसेल, तर त्याचा परमार्थ साधणं हे असंभव होतं. आणि समर्थांच्या काळात 350 वर्षापूर्वी ज्या वेळेला शिवसमर्थांचं आगमन झालं या ठिकाणी, त्यावेळेला भारताची अवस्था, महाराष्ट्राची अवस्था अत्यंत दयनीय अशी होती. इथलं राजकीय, सांस्कृतिक सगळं नेतृत्व पणाला लागलं होतं, नव्हे नष्ट होण्याच्या अवस्थेवर होतं. आणि त्यामुळं केवळ संत, इथंपर्यंत जे कार्य झालं ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकोबा आणि एकनाथ महाराजांपर्यंत, ते कार्य त्या काळामध्ये पुरेसं होईन असं झालं. आणि आता केवळ संत नाही तर महंतसुद्धा तिथं हवेत. आणि म्हणून त्या महंतांची आवश्यकता भासायला लागली. आणि त्यानुसार समर्थांनी श्री राम आणि श्री हनुमान यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून महंतांची निर्मिती करणारे, संतांच्या प्रवृत्तीचे असणारे लोक, संत तर हवेतच,
पण फक्त संत पुरेसे नाहीत, आता त्या महंतीकरणाचं सामर्थ्य असणारे हवेत. म्हणून त्यांची निर्मिती केली, 1100 मठांची स्थापना केली आणि त्यामध्ये स्वराज्यंच स्वराज्यंच रामदास्येन लभ्यते हे समर्थांनी साधून दिलं की स्वराज्य म्हणजे आत्मराज्य, परमात्म्याची प्राप्ती करणं, जे मानवी जीवनाचं परमलक्ष्य आहे, जो उद्दिष्ट समर्थ संप्रदायाचाही आहे, ते तर साधून दिलंच, पण त्याचबरोबर समाजाची घडण निर्माण करणं हेही त्यावेळचं एक मोठं आव्हान होतं. आणि त्यासाठी महंतांची परंपरा, तिथं बलोपासनेला प्राधान्य देणं, तिथं स्वराज्य निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण करणं, पार्श्वभूमी निर्माण करणं. आणि शिवराय जरी प्रत्यक्ष लढत असले तरी शहाजी राजांनी जो एक छोटासा प्रयत्न केला होता स्वराज्य निर्मितीचा, पण तो फसला. त्याच्यातून जे काही गोष्टी कळल्या की हे का घडलं, त्याच्यातील एक मोठं कारण त्यांच्या लक्षात आलं की तुम्ही कोणीही राजे जरी झालात तरी समाजाला तुमच्यावर हा माझा राजा आहे असा विश्वास जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ते राज्य चिरकाल राहू शकत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांना हा राजा हा तुमचाच राजा आहे, तुम्हाला सहाय्य करणार आहे, धर्मनिष्ठ आहे, त्यामुळे त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहायला हवं, हा विचार रुजवण्याचं कार्य समर्थांनी स्वतः तर केलंच, पण त्यांची जी महंतांची शाखा होती, 1100 मानले जातात आणि त्याच्याबरोबर अन्यही लोक, या पद्धतीनं त्यांनी हे कार्य उभं केलं. म्हणून वेगळेपणे समर्थ संप्रदाय हा उठून दिसतो. आणि म्हणून त्याच्या लक्षणांमध्ये पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, असे चतुसूत्री समर्थांनी सांगितलेली आहे. म्हणजे शक्ती, युक्ती आणि भक्ती यात अतिशय सुरेख संगम या संप्रदायामध्ये दिसतो, पाहायला मिळतो. आणि मग आता असा हा जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाचं स्वरूप काय आहे, तर या संप्रदायाचं स्वरूप हे स्वरूप संप्रदाय असंच नाव आहे मुळात, स्वरूप संप्रदाय. आणि या स्वरूप संप्रदायामध्ये ब्रह्मचर्य आश्रमाला विशेष महत्त्व आहे. नैष्ठिक ब्रह्मचारी लोक भरपूर आहेत, पण समर्थांनी त्यांच्याच काळापासून जसे नैष्ठिक ब्रह्मचारी महंत नेमले त्याचप्रमाणे गृहस्थांनासुद्धा स्थान संप्रदायामध्ये दिलं, कारण त्यांची संख्या भरपूर असते आणि उत्तम गृहस्थसुद्धा हे पारमार्थिक कार्य करू शकतात, नव्हे त्यांनी ते करावं. या उद्देशानं समर्थांच्या काळापासूनच ब्रह्मचारी महंत आणि गृहस्थ महंत अशा दोन्ही पद्धतीनं हे कार्य सुरू झालं. त्याच्यातीलच एक आता समर्थांचं उदाहरण घेतलं तर ब्रह्मचार्यांमधले अध्वर्यू समर्थ आहेत. सो ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ब्रह्मचारीज असं जर मानलं तर पुढच्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये विचार केला तर गृहस्थांमधले एक मोठे महंत म्हणून गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज हे समोर येतात. हे याच संप्रदायातले आहेत, पण त्याला अजून पूर्णत्व यायचं होतं आणि ते पूर्णत्व सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींच्या आगमनानं झालं. आणि संन्यास धर्म स्वीकारून रामदासी राहिलेले हे श्रीधर स्वामी यांनी संन्यासी होऊन सुद्धा रामदासी पण टिकवलं. आणि म्हणून ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासी या सर्वंकष स्वरूपामध्ये हा रामदासी संप्रदाय प्रकट झाला. आणि विशेष म्हणजे यामध्ये स्त्रियांनाही समर्थांनी स्थान दिलं, तर तो स्त्रियांचंही स्थान अबाधित ठेवलं, नव्हे त्यांना प्रोत्साहित केलं. आणि ह्या पद्धतीतून संप्रदायाचं एक स्वरूप सर्वांगीण कसं होईल, भक्तिप्रधान असेल पण ती भक्ती एकांतिक नसेल. विविक्त देश सेवित्वम अरतिर्जनसंसदी हे भगवद्गीतेत भक्ताचं लक्षण सांगितलं, किंवा भक्ता एकांतिनो मुख्याहा हे नारद भक्तिसूत्रात सांगितलं. हे जरी सत्य असलं आणि समर्थांचंही त्याला अनुमोदनच आहे की जो ज्याला एकांत मानला अवघ्या अधिकळे त्याला, पण काही काळ तो एकांत सेवून त्यांनी लोकांतामध्ये यायला हवं, हे या संप्रदायाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि म्हणून या संप्रदायाचं स्वरूप काय आहे हे मी आपल्यासमोर थोडक्यात विशद केलं. आणि बुवा दासबोधाबद्दल पण थोडंसं सांगा ना, नंतर आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण एक संप्रदायाच्या दृष्टिकोनातून दासबोध या ग्रंथाचं महत्त्व कसं आपल्याला सांगता येईल. तर संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आपण जर दासबोध पाहिला तर दासबोधाला अग्रगण्य मानलेलं आहे. कारण समर्थांनी फार मोठी कृपा करून आपला देह सोडायच्या आधी स्वतःच्या मुखानं दासबोधाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ते चिरस्थायी झालेलं आहे. त्याचं महत्त्व काही माहीत नव्हतं असं नाही, पण त्या संप्रदायाच्या प्रमुखानं ते सांगणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे समर्थांनी सांगितलं, देह सोडायच्या आधी 2-5 दिवस आधीच त्यांनी सांगितलं की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी,
तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध असता न करावा हो खेद भक्तजनी. त्यामुळं समर्थांची दासबोध 7,500 अंदाजे ओवी संख्या भरेल एवढं, पण त्याच्याही 5 पट अधिक वाङ्मय त्यांचं असतानासुद्धा हाच का ग्रंथ शिरोधार्य मानायचा? त्याचं कारण समर्थांनी स्वतः विशद केलेलं आहे. म्हणून त्याला ग्रंथराज असं संप्रदायामध्ये ती बिरोदावली प्राप्त झालेली आहे. श्रोते हो, अजयबुवांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने स्वरूप संप्रदायाबद्दल सांगितले. हा संप्रदाय आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जाणारा संप्रदाय आहे. मग तुम्ही प्रापंचिक असाल, पारमार्थिक असाल, स्त्री असाल, पुरुष असाल, लहान असाल, मोठे असाल, इथे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी भगवंत सेवा आहे आणि ह्याच्या शेवटी आपण आपल्या सस्वरूपाकडे जातो, असा हा संप्रदाय आहे. मूळ स्वरूपाकडे, आपल्या आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणार. हां, बरोबर बरोबर. योगेश बुवा, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. इथे अनेक संप्रदाय आहेत. जसं दत्त संप्रदाय आहे, त्यांचा ग्रंथ आहे गुरुचरित्र, किंवा आपल्याकडे वैष्णव संप्रदाय आहे जे श्रीमद भागवत मानतात, ते कृष्णाची वाङ्मयीन मूर्तीच त्याला मानतात. असे आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत. तुकाराम गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. हे सर्व ग्रंथ असतानाच दासबोधाचं हे असं एक विशेषत्वाने काय महत्त्व आहे, आणि ते आम्हाला तुमच्या शब्दात ऐकायला खूप आवडेल. नमस्कार. आत्ताच बुवानी सांगितलं, हा संप्रदाय जो महंत ह्यांची गरज होती आणि ती गरज आजही आहे समाजामध्ये. हा ग्रंथ जो निर्माण केला गेला तो केवळ परमार्थ प्राप्ती इतकाच नाही आहे. त्यावेळची परिस्थिती जशी होती की परमार्थाबरोबर ऐहिक जर नसेल तर त्याला परमार्थ साध्य होत नाही. आणि ह्या ग्रंथाचं इतर ग्रंथांपेक्षा वैशिष्ट्य हेच आहे की हा ऐहिकही साधून देतो आणि परमार्थिकही सत्य आपल्या डोळ्यासमोर उघडं करून देतो. समर्थ स्वतः पहिल्या समासातच ह्याचं विश्लेषण करतात. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. तेव्हा अज्ञान दुःख आणि भ्रांतीचा नाश करून देणारं सगळं काही जे जे ज्या ज्या कोणाला स्तरावर लागेल ते सगळं ह्याच्यात आहे आणि ह्याच्यातनं ज्ञानप्राप्ती होणार आहे. मग कोणाकोणाला होईल तर इथे समर्थ म्हणतात, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. जो मोक्षप्रदापत जायचा आहे तो जरी अभक्त असला तर तो भक्तीच्याच आधाराने जाईल, इतकं त्याला टर्न अराउंड म्हणता येईल असं होतं. आणि त्याच्या पुढे अजून एक गोष्ट समर्थ जोडतात. त्याच्या आधीच मूर्ख होती अतिदक्ष. व्यवहारामध्ये तुम्ही मूर्ख असाल आणि जर हा ग्रंथ वाचाल, बरेच वेळा असं होतं की मी मूर्ख आहे हे कोणी स्वीकारत नाही. पण ही दासबोधाचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे की दासबोध वाचायला लागल्यानंतर कळतं मी मूर्ख आहे, कारण मूर्खांची लक्षणं सांगणारा हा एकमात्र ग्रंथ आहे. तेव्हा मूर्ख असेल तर तो अतिशय दक्ष होतो, म्हणजे तो व्यवहार कुशलही होतो आणि त्याचा परमार्थही साध्य होतो. आणि म्हणून हा ग्रंथ विशेष करून आत्ताच्या काळाला, ह्या हाय स्ट्रेस असणाऱ्या योगामध्ये अत्यंत लाभदायक आहे, छानपैकी अभ्यास केला तर. बरोबर. म्हणजे अज्ञानाची आधी आपल्याला ओळख व्हायला पाहिजे. अज्ञानाची ओळख होणं ही ज्ञानाची पहिली पायरी असते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून श्रोते हो, आपण इथे सगळे ऐकताच आहात की आपली कुठलीही पूर्वतयारी नसली तरीसुद्धा आपण दासबोध हा ग्रंथ अभ्यासासाठी निवडू शकता आणि हा चॅनल आपल्याला त्याच्यासाठी मदत करेलच. बुवा, हा चॅनल तरुणांसाठी आहे. श्रोते मंडळी पण तरुण असणार आहेत. तर ह्या दासबोधाची भाषा कशी आहे? म्हणजे मराठी आहे, प्राकृत आहे, समजायला कठीण आहे, अवघड आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? दासबोध हा त्या मनाने समर्थांनी त्यावेळेची लेटेस्ट म्हणता येईल लँग्वेज वापरलेली आहे. मराठी भाषा आपल्याला ज्ञानेश्वरीतही सापडते. ज्ञानेश्वरीच्या आधी पण काही ग्रंथ होते मराठी भाषेतनं आणि ह्याच्या पुढेही आपल्या आत्ताच्या काळाच्या पुढेही असतील ग्रंथ. समर्थांनी त्यावेळे जाणीवपूर्वक त्यावेळेची जी अत्याधुनिक भाषा होती ती वापरलेली असल्यामुळे आजसुद्धा आपण ग्रंथ वाचायला घेतला तर आपल्याला संपूर्ण कळतो असं नाही, पण त्यातलं बरंचसं कळलं आहे हे मात्र आपल्याला कळतं. अजय बुवा, समर्थांचं मोठ्या प्रमाणावर वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहे. पण एक असा जरा वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. दासबोधाच्या आधी पण काही ग्रंथ लिहिले गेले, नंतर पण लिहिले गेले, पण मुख्यत्वे करून दासबोध हा ग्रंथ समर्थांना का लिहावासा वाटला? म्हणजे त्याच्यामागे काय प्रेरणा होती? का समर्थांना असं वाटलं की एवढं वाङ्मय असतानाही आपण आता पुन्हा अजून एक दासबोध असा एक ग्रंथ लिहावा? ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना, तुमच्या शब्दात ऐकायला मला खूप आवडेल. समर्थांनी भरपूर वाङ्मय निर्माण केलं.
दासबोध, ज्याला आपण ग्रंथराज दासबोध असं म्हणतो, 20 दशक आणि 200 समासांचा, या संदर्भात आपण बोलत आहोत. तर त्याच्याही अधिक उत्तम वाङ्मय त्यांनी निर्माण केलं आहे. जसं की ज्याला 21 समासी किंवा हा नवीन आहे म्हणून त्याला जुना दासबोध असं नाव पडलं. 21 समासी दासबोध आहे. आत्मारामाची निर्मिती आहे आणि काही वाङ्मय इतरही त्यांनी स्फुट स्वरूपामध्ये निर्माण केलेलं होतं. पण भगवान रामचंद्रांच्या आज्ञेवरून आणि विशेष करून समर्थांनी जेव्हा तपस्या केल्यानंतर सगुण निर्गुण रामरायांना प्राप्त केलं आणि त्यानंतर त्यांच्याच आज्ञेनं भारतभूमीचं त्यांनी जेव्हा पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रत्यक्ष कार्य काय करायचं आहे कृष्णा तटाकी जाऊन, ते कार्य त्यांचं हे स्वराज्य आणि स्वराज्य दोन्ही स्वरूपाच्या प्राप्तीसाठीचा जो प्रयत्न आहे ते कार्य सुरू झाल्यानंतर काहीच काळ गेल्यानंतर त्यांना असं जाणवायला लागलं की आपला हा लोकसंग्रह प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि या लोकसंग्रहामध्ये जर विचार केला तर अगदी सामान्यातील सामान्य अडाणी व्यक्तीपासून अत्यंत विद्वान वेदपाठी ब्राह्मणांपर्यंत दशग्रंथी लोकांपर्यंत लोक आहेत. इथं गरिबातील गरिबापासून श्रीमंतातील श्रीमंतापर्यंत लोक आहेत. इथं सामान्य व्यक्तीपासून ते राजे आणि सरदार यांच्यापर्यंतचे सगळे लोक आहेत. इथं बालगोपालसुद्धा आहेत. इथं काही बालविधवासुद्धा स्त्रिया आहेत. काही सुवासिनी स्त्रियासुद्धा आहेत. तर असा सर्वांगीण विस्तार संप्रदायाचा होत आहे. आणि या संप्रदायामध्ये आत्तापर्यंत जे वाङ्मय झालं ते फक्त ॲडव्हान्स्ड ॲस्पिरंट्स म्हणजे जे उत्तम कोटीचे साधक आहेत यांच्यासाठीच आपण वाङ्मय निर्माण केलेलं आहे. सर्वसामान्यांसाठी इथं वाङ्मय आपण निर्माण केलेलं नाही आहे. त्याचबरोबर राजकीय नेतृत्व, सामाजिक नेतृत्व करणारे, आर्थिक नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपलं वाङ्मय आपण निर्माण केलेलं नाही आहे. आणि रामरायांची तशी प्रेरणा आहे. मुळात आपण म्हणतो की समर्थांनी दासबोध रचला, पण ही तो दाशरथीची वचने तो हा दासबोध, हे समर्थांचं वचन आहे. आणि तसंच इतरही संतांचं तेच म्हणणं आहे. त्यामुळं रामरायांनी तसं समर्थांना प्रेरित केलं की तू बाबा असा एक सर्वांकष असणारा असा एक ग्रंथ लिही की जो फक्त तुझ्या संप्रदायापुरताच नव्हे तर इथून पुढे येणाऱ्या अनेक युगांना हा मार्ग दाखवेल. ठीक आहे ना, अनेक युगांपर्यंत हा मार्ग दर्शन करेल. आणि म्हणून सुरुवातीला जसं योगेशबाबांनी आपल्याला सांगितलं की ऐहिक आणि पारलौकिक आणि पारमार्थिक या तीनही गोष्टींना विच इज एनकम्पासिंग, त्या तीनही गोष्टींना आवाक्यात घेऊन जो उपदेश आहे असा एक सर्वंकष उपदेश समर्थांनी 20 दशक 200 समासांच्या रूपात असणाऱ्या दासबोधामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या स्थितीपासून की मूर्ख कसा आहे हे सांगण्यापासून ते समाधी अवस्थेपर्यंत कसं जायचं आणि त्या परमात्म्याला कसं प्राप्त करायचं इथंपर्यंतचा संपूर्ण प्रवास जीवनाचा तुम्ही या एका ग्रंथाच्या अध्ययनातून श्रद्धापूर्वक जर केला तर तो मिळू शकतो. एवढं अद्भुत असं वाङ्मय समर्थांनी निर्माण केलं. त्यामुळं दासबोधासारखा, ज्याला आपण ग्रंथराज दासबोध म्हणतो, त्याचं निर्मितीचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की तो सर्वंकष असावा आणि संप्रदायाच्या सर्वांगीण परिप्रेक्षाला त्यांनी पूर्ण उपदेश करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य असावं. ह्या उद्देशाने समर्थांनी दासबोध लिहिला. श्रोते हो, आपला चॅनल आहे संत उवाच आणि पहिले जे संत आपण इथे निवडले आहेत ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. हे राष्ट्रीय संत आहेत. बुवा, दासबोध मराठीत लिहिला गेला, बरोबर आहे, पण आता तुम्हाला माहिती आहे की मराठी मीडियमच्या शाळा पण तशा तेवढ्या अस्तित्वात नाही आहेत आणि आत्ताची तरुण पिढी ही इंग्लिश भाषेशी पटकन कनेक्ट होते. आधी इंग्लिशमध्ये वाचतात, मग मराठीत वाचतात आणि मग त्यांना अर्थ कळतो. तर अशा पद्धतीने जो दासबोध की मराठीमध्ये लिहिला गेला त्याचं इतर भाषांमध्ये पण भाषांतरं झाली आहेत का, म्हणजे हिंदी भाषा, इंग्लिश भाषा किंवा आणखीन कुठल्या दक्षिणेकडच्या भाषा, ह्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? समर्थ सेवा मंडळ हे सज्जनगडावर गेली 75 वर्षापेक्षा अधिक काळापासून कार्य करत आहे. तर यांच्याद्वारे मुळात एक सार्थ दासबोध छापण्यात आला की जो परमपूज्य बाबा बेलसरे गुरुजी यांनी त्याचं व्याख्यान केलेलं आहे. मराठीमध्ये तो आहे. तो खूप प्रसिद्ध आहे, त्याच्याबद्दल अधिक सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण त्या व्यतिरिक्त कालांतरानं हिंदी भाषेमध्ये एक दासबोध आणि इंग्रजी भाषेमध्ये हे सुद्धा समर्थ सेवा मंडळांनी स्वतः प्रकाशित केलेले आहेत आणि ते समर्थ सेवा मंडळाच्या प्रकाशन विभागामध्ये उपलब्ध आहेत. त्यांची जेवढी केंद्र गावोगावी आहेत त्या केंद्रांमध्येही हे ग्रंथ उपलब्ध आहेत.
तेव्हा असे 3 भाषांमधले ग्रंथ आहेत. तसे बाहेर अन्यही भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध असू शकतात. तर अशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या भाषिक लोकांनासुद्धा याचा लाभ घेता येणं हे सोपं झालेलं आहे सध्याच्या काळात. योगेश बुवा, समर्थ रामदास स्वामी राष्ट्रीय संत आहेत असं आपण म्हणतोय. आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की समर्थ रामदास स्वामींनी जी मठांची स्थापना केली ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित होती की संपूर्ण भारतभर केली? आम्हाला थोडंसं ह्या संदर्भात सांगा ना. समर्थांनी आ सेतू हिमाचल मठांची स्थापना केली. सगळ्या ठिकाणी मठांची निर्मिती केली, सगळ्या ठिकाणी महंत नेमले. कारण ह्या सगळ्या महंतांची भारतभराला त्यावेळेत अत्यंतिक गरज होती. जे कार्य महंताला सांगण्यात आलेलं होतं ते त्याने करायचंच, आणि ते करतायत की नाही हे तपासायला इथून शिष्यमंडळी जात असत की तो महंत काय करतोय. इथे प्रामुख्याने समर्थांच्या या महंतांच्या निर्मितीमागे ट्रस्टीशिपची कल्पना आहे, ओनरशिपची कल्पना नाही. हे सगळं आहे प्रभूचं आहे आणि मी इथे ट्रस्टी म्हणून आहे. तेव्हा दिलेलं कार्य मला चोखपणाने बजावायचं आहे. तेव्हा आ सेतू हिमाचल अशा महंतांची स्थापना केलेली होती. त्यातले काहीच आता ठराविक शिल्लक आहेत. जसं तंजावरला आहे मठ प्रसिद्ध, व्यवस्थित चालू आहे. महाराष्ट्रात तर आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहेत, हैदराबादमध्ये आहेत. त्याच्यानंतर अगदी बद्रीनारायणाचा समर्थांचा मारुती आहे, काशीला मठ आहे, गुजरातला मठ आहे, नर्मदेच्या त्या वेळात मठ आहे. इवन ज्याला 7 सिस्टर्स म्हणतात तिकडे सुद्धा काही मठ आहेत. तेव्हा आ सेतू हिमाचल त्यातले अजून काही शिल्लक आहेत. त्या वेळात 1100 होते. बुवा, आपला चॅनल आहे संत उवाच, आणि इथे चॅनल बघायला येणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा संत आवडणारे, संत वाङ्मय आवडणारे असेच आहेत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये संत स्तवन असा एक समासच लिहिला आहे, ज्याच्यामध्ये संतांची महती सांगितली आहे. तर आम्हाला ह्या समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं आहे हे थोडंसं सांगा ना. अजय बुवा तुम्ही पण आणि योगेश बुवा तुम्ही पण, आम्हाला ऐकायला खूप आवडेल. बुवा सांगतील छान व्यवस्थित. संत स्तवन समर्थांनी गणेश, शारदा, सद्गुरू यांचं स्तवन केल्यानंतर संतांचं स्तवन आरंभिलं. आणि याचं कारण असं आहे की संत हे प्रत्यक्षामध्ये जेव्हा जीवनात येतात त्यावेळेला त्या संतांमधूनच एक सद्गुरू म्हणून समोर येतो. कारण सद्गुरू तत्वरूपात समर्थांनी त्याचं वर्णन केलं आहे. दासबोधातले जे स्तवन पहिलं आहे ते तत्वरूपामधलं स्तवन आहे. तर तत्वरूपातील स्तवन हे स्तवनासाठी योग्य आहे, पण आपण सगुणात जगणारे लोक आहोत. तेव्हा सगुणात जगणाऱ्या माणसाला सगुण साकाराची अपेक्षा असते. आणि मग जेव्हा त्याला लक्षात येतं की बाबा सत्संगत्व निस्संगत्व, श्रीमद आदिशंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे, तर हे निस्संगत्व जर प्राप्त करायचं असेल तर सत्संग साधायला हवा. आणि त्याच्यासाठी म्हणजे संत साधायला हवेत, संत मिळायला हवेत. म्हणून तो संतांच्या संगतीमध्ये लागतो. आणि जेव्हा संतांची संगत त्याला प्राप्त होते तेव्हा कालांतरानं असा एक योग्य सत्पुरुष त्याच्या जीवनामध्ये येतो की जो सत्पुरुष त्याचं सद्गुरुत्व प्रकट करतो. कारण सर्व संतांमध्ये सद्गुरुतत्व आहेच. त्याच्यासाठी कोण आहे हा त्याच्यासाठी तो, कारण ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संतांमधून तो सद्गुरू स्वरूप आपण नंतर, कारण वरण्याचं काम हे शिष्याचं आहे. तो सद्गुरू वरत असतो की हा मला सद्गुरू रूपामध्ये हवा आहे. कारण सगळे संत सारखे आहेत, काही भेद नाही आहे. पण सद्गुरू रूपामध्ये एकाला वरायचं असतं आणि ते स्वयंवर त्यांनी पूर्ण करायचं असतं. ठीक आहे, म्हणून ते संतांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्याला असं सांगण्यात आलं की संत हे आनंदाचे स्थळ, संत हे सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. असं हे संत, त्यांना शरण जावं हा दासबोधाचा मुख्य उपदेशाचा विषय आहे, संदेश आहे. योगेश बुवा तुम्ही पण थोडंसं सांगा ना संतांच्या महतीबद्दल. आत्ता बुवाने सांगितलं ती ओवी खूप छान आहे. नाना संतोषाचे मूळ, मनुष्याला कायम संतोषी असावं असं वाटत असतं. मी सुखरूप असावं असंच वाटत असतं, आनंदरूप असावं असं वाटत असतं. आणि संत हे आनंदाची मूर्ती असतात. तेव्हा अशा संत आनंदाच्या मूर्तीला, ओतीव मूर्तीला बघण्यासाठी म्हणून लोकांची धडपड चालू असते.
आणि ती मूर्तीच हवी असते, कारण त्यातला तो मुख्य आनंद हवा असतो. देण्याचं सामर्थ्य त्या संतांमध्ये असतं. जसं आत्ता बुवांनी सांगितलं की ते देतात तेव्हा तेच सद्गुरू होतात. जसं राम हा समर्थांचा आराध्य दैवत आहे आणि आशीर्वाद समर्थांना जो प्राप्त झाला, त्या ज्ञानाची ओळख झाली, त्यावेळेस ते प्रभू रामचंद्र सद्गुरू झाले. तसं आपल्यासाठी हाच मुख्य भाग आहे. आणि म्हणून संत हे ह्या संपूर्ण धरेला धारण करणारे आहेत. ते आनंद धारण करतात आणि आनंदामुळे सर्व चराचर धारण होतं आहे, तेव्हा ते मुख्य आधार आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून समर्थांनी तशी स्तुती केलेली आहे त्याच्यात. हां, म्हणजे हे सगळं आपल्याला संत स्तवन ह्या समासामध्ये आलेलं आहे. श्रोते हो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जो कोणी व्यक्ती हा आध्यात्मिक मार्गावरती चालू लागतो त्याला सद्गुरू प्राप्ती होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ही सद्गुरू प्राप्ती जर व्हायची असेल तर आपल्याला संतांच्या वाङ्मयाची ओळख करून घेणं, संतांनी आपल्याला काय सांगितलं हे ओळख करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की हा चॅनल आपल्याला ह्या सद्गुरू प्राप्तीच्या मार्गावरती नक्कीच मदतशीर ठरू शकतो आणि खूप सहाय्यभूत ठरू शकतो. अजय बुवा, आपल्याला एक विशेष प्रश्न विचारायचा आहे. दासबोध ह्या ग्रंथातून समर्थ रामदास स्वामींची उज्ज्वल काव्य प्रतिभा कशा पद्धतीने दिसते? तसं काव्यशास्त्राचा मी अभ्यासक नाही आहे, पण तरी मला थोडंफार जे काही सांगता येईल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. दासबोध हा ग्रंथ समर्थांनी अन्य संतांप्रमाणेच ओवीबद्ध केला. म्हणजे ओवी हे वृत्त निवडलं. आणि ओवी वृत्ताचं वैशिष्ट्य असं आहे की 3.5 मात्रांचा ओंकार तोच ओवीचं वृत्त आहे. म्हणजे 3 चरण पूर्ण आणि 4थं चरण अर्ध म्हणून 3.5 मात्रा. म्हणजे प्रत्येक ओवी ओंकारच रिप्रेझेंट करते आहे, म्हणून संतांनी ते वृत्त निवडलेलं आहे. तर तेच वृत्त ज्यामध्ये ज्ञानेश्वरी झाली, ज्यामध्ये नाथ भागवत झालं, तेच वृत्त समर्थांनी दासबोधासाठी निवडलं. आणि ते खूप प्रचलित पण त्या काळात होतं आणि आत्तासुद्धा आपल्याला ते अगदी सुगम वाटतं पाहताना, म्हणून ते वृत्त त्यांनी निवडलं. आणि समर्थांच्या काव्याचा विशेष सांगायचा तर दासबोधातच नव्हे तर अन्यत्रसुद्धा त्यांनी बऱ्याच वेळेला अनुप्रास अलंकार, मग तो वर्णानुप्रास असो अथवा शब्दानुप्रास असो, असे वेगळे वेगळे अलंकार वापरलेत. आता उदाहरण घ्यायचं झालं तर दासबोधातील एक समास आहे की कीर्तन निरूपण नावाचा. तर त्या समासाचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत त्यांनी ककारापासून ते क्षकारापर्यंत, म्हणजे क ते कच, क्षसुद्धा कच आहे, क ला श जोडला की क्ष झाला, तर क पासून क्षपर्यंत जेवढी व्यंजन आहेत तेवढ्या व्यंजनांनी प्रारंभ होईल असे शब्द घेऊन एक एक ओवी रचली. आणि त्यामध्ये कीर्तन कसं असावं आणि कसं नसावं ह्याचा उपदेश केलेला आहे. या केवढा मोठा एक संपूर्ण त्यांनी समास हा या अनुप्रासासाठी खर्च केलेला आहे. म्हणजे एखादं उदाहरण घ्यायचं तर क नी सुरुवात होणारी म्हणजे कलियुगी कीर्तन करावे, कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे नसावे, अशा पद्धतीनं सुरुवात केली. हा झाला वर्णानुप्रास. आता शब्दानुप्रास पण केला, म्हणजे तेच ते शब्द परत येणं. डगमग डगमग डको नाहीये, डळमळ डळमळ कामा नाहीये, डमडम डमडम करू नये कदा काळी. आता याच्यामध्ये एक एक शब्द 2-2दा 3-3दा आलेला आहे, तर हा शब्दानुप्रास पण आलेला आहे. तर हे वैशिष्ट्य समर्थांच्या वाङ्मयात दासबोधात आहे आणि अन्यत्रही भरपूर आहे. त्याच पद्धतीनं जर समर्थांच्या वाङ्मयाचा विचार केला आपण तर मुळात शास्त्रांनी काव्य या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की जे रसात्मक आहे, वाक्यम रसात्मकम काव्यम. जे वाक्य रसात्मक आहे, आता रस 9 प्रकारचे सांगितले, शृंगाराधिक रस. समर्थांनी एक नियम पाळला त्यांच्या वाङ्मयामध्ये की शृंगार रसाला त्यांनी स्थानच दिलं नाही. मुळात ते शुकासारिक हे पूर्ण वैराग्य ज्याचे असं ज्यांच्याबद्दल म्हणतो. त्यामुळे शृंगार रस म्हणजे काय, युगुल क्रीडा ज्याच्यातून अभिव्यक्त होते ती भले भगवंताची का असेना. जसं आनंद रामायणाचा मुख्य विषय काय आहे
की चित्रकूटावर असणारे रामसीता यांची युगल क्रीडा, हा आनंद रामायण. आता समर्थांना आनंद रामायण प्रमाण आहे, मान्य आहे, पण तरीसुद्धा काळाची गती बघून आणि लोकांची प्रवृत्ती बघून की जी शृंगार अवस्था ही परमहंसांच्या स्तराची असते, परमात्मा जी करतो, मग ती रामसीता रूपात असो, राधाकृष्ण या रूपात असो, ती परमहंसांची स्थिती आहे. पण सामान्य श्रोता जेव्हा ते ऐकतो तेव्हा तो त्या स्वतःच्या स्तरावर म्हणजे विषयांच्या स्तरावर घेऊन येतो आणि त्याचा सुपरिणाम होण्याच्या ऐवजी दुष्परिणामच झालेला समर्थांना अख्खा भारत फिरून झाल्यानंतर पाहायला मिळाला. आणि म्हणून त्यांनी कटाक्षानं हा शृंगाररस आपल्या वाङ्मयातून दूर ठेवला. त्यांना शृंगाररसात्मक लिहिता आलं नसतं असं अजिबात नाही आहे, पण जाणीवपूर्वक तो केला. हां, जर आपल्याला रामरायांच्या सौंदर्याचं वर्णन याला शृंगार मानायचं झालं तर तसा शृंगार समर्थांनी वेळोवेळी, मग तो दासबोधात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मग समर्थांचा दासबोध हा जो आहे हा प्राधान्यानं अध्यात्माचा ग्रंथ आहे, कारण येथ बोलीला विशद भक्तिमार्ग आणि इहलोक ऐहिक जीवनाबद्दलही काही उपदेश आहे, पण प्राधान्यानं पारमार्थिक उपदेश आहे. ठीक आहे, म्हणून परमार्थाच्या दृष्टीनं 2 रस प्रधान मानलेले आहेत, करुण आणि शांत. कारण करुण रसातून भक्ती प्रकट होते, मी काहीच नाही आहे किंवा मुमुक्षु अवस्था जी आहे की मला काहीच येत नाही, माझी योग्यताच नाही हे सिद्ध होतं जेव्हा त्याला कळतं आणि एक प्रकारे आतून तळमळ लागते. म्हणून करुण रसाचा आविष्कार समर्थांनी केलेला आहे. तुम्ही 3रा दशक पहिले 5 जर समास वाचाल, जन्मदुःख निरूपण आणि पुढचे 4 कहाणी निरूपण, तर ती जी कहाणी सांगितलेली आहे ती संपूर्ण कारुण्य रस प्रधान आहे. की तो एक जीव गर्भात आल्यापासून त्याला काय काय दुःख भोगावं लागतं, तिथंपासून ते तो मरेपर्यंत दुःखच भोगण्यात त्याचं आयुष्य कसं निघून जातं आणि सगळं हा नरदेह मिळालेला व्यर्थ कसा जातो. म्हणून तिथं तुम्हाला कारुण्यरस पाहायला मिळेल. आणि शांतरस तर संपूर्ण वेदांत हा शांतरसाने ओतप्रोत भरलेला आहे. समर्थांनी जो संपूर्ण वेदांत सांगितला आहे ना, तो सगळा शांतरसानं ओतप्रोत असा भरलेला वेदांत आहे. आणि त्यामुळं शांतरसाचाही आविष्कार दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी समर्थांनी हास्यरस पण प्रकट केलेला आहे. निद्रा निरूपण हा जर समास तुम्ही वाचाल तर लोक कशा पद्धतीनं झोपतात, जरा जास्त योग्य शब्द, लोक कशा झोपा काढतात, तर हे समर्थांनी म्हणजे निद्रेवरती पण एक समास होऊ शकतो. आणि समर्थांसारखा इतका प्रभावी आणि इतका योगी मोठा मनुष्य तो निद्रेसाठी का समास खर्च करतो, तर त्यांना हे दाखवायचं की लोक कशा पद्धतीनं जीवन व्यर्थ घालवतात. आणि त्या समासाचा क्लायमॅक्स तर इतका सुंदर त्यांनी साधलेला आहे. मी काही मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतोय, हां, म्हणजे लोकांना समजून, कारण तरुणांसाठी चाललं आहे तुमचं हे सगळं, म्हणून की इतका सुंदर क्लायमॅक्स त्यांनी दाखवलेला आहे की लोक पहाटे उठले झोपून आणि आता एकदम कुणी संध्या करतो, कुणी काही करतो. आणि हे सगळं करत असताना जो महान योगी आहे तो या सगळ्या निद्रा जागृती या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि तो त्या अवस्थेमध्ये स्थिर आहे. तिथंपर्यंत तो जाऊन पोचतो. निद्रा त्याच्यासाठी जागृती ही जागृती नाही आणि निद्रा ही निद्रा नाही आहे. अशा अवस्थेमध्ये असणारा तो योगी म्हणजे संत कुठलीही गोष्ट त्या तिथंच आणून सोडतात. सुरुवात कुठेही करो, शेवट त्यांचा ठरलेला आहे, त्या भगवंताच्या जवळच ते तुम्हाला नेऊन सोडतात. म्हणून हा क्लायमॅक्स नावाची जी गोष्ट आहे, हास्य नावाची जी गोष्ट, ह्यासुद्धा समर्थांच्या या दासबोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अद्भुत रस तुम्हाला पाहायला मिळेल, जिथं ब्रह्मांडाचं वर्णन करता करता मनाचे फडके होते असं समर्थांचं वर्णन आहे. की इतक्या प्रभावीपणे समर्थांनी, कारण ते प्रत्यक्ष अनुभूती आहे त्यांची ध्यानधारणा करताना, कसं बसं ते शब्दात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण शब्दाला मर्यादा आहेत, तरीसुद्धा सरस्वती मातेची पूर्ण कृपा समर्थांवर असल्यामुळं उत्तम पद्धतीनं ते शब्दात मांडलं की ब्रह्मांडाचा विस्तार कसा आहे, तो केवढा मोठा आहे आणि त्या ब्रह्मांडाचं आणि मग अनंत कोटी ब्रह्मांडांचं वर्णन करता करता एकदम अद्भुत रस त्या ठिकाणी, त्याची छटा तरी तुम्हाला पाहायला मिळेल. काही ठिकाणी रौद्र रससुद्धा समर्थांनी वापरले. ज्या वेळेला व्यतिरेकाचा प्रयोग केला आहे वेदांतातील, व्यतिरेक प्रक्रियेमध्ये सृष्टीचा विनाश कसा होतो, नेती नेती म्हणता तर त्याच्यामध्ये रौद्र रसाचा सुद्धा एक छोटीशी छटा तुम्हाला पाहायला मिळेल. दासबोध हे तर जे काही समर्थांचं वाङ्मय आहे त्यामध्ये इतर रस खूप अधिक प्रभावीपणे समर्थांनी अधिक मांडलेला आहे. पण दासबोधा प्राधान्यानं वेदांताचा आणि भक्तीचा ग्रंथ असल्यामुळं करुण आणि शांतरस हे तुम्हाला प्रामुख्यानं इथं पाहायला मिळते. हां, म्हणजे दर्शन ह्या विषयाला पोषक असाच आपला हा दासबोधाचा अभ्यास आहे. षडदर्शनी मत्तगुमानी पंथ चालिले असं आपण ह्याच्यात म्हणतोच, पण प्रामुख्याने
शांतरस आणि करुणरस हा आपल्याला दासबोधामध्ये बघायला मिळतो. श्रोते हो, आपण अगदी काव्यशास्त्राचे अभ्यासक असाल किंवा इतर अनेक वेदांत विषयांचे जरी अभ्यासक असाल तरी आपल्याला दासबोध हा ग्रंथ खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आणि संत उवाच या चॅनलच्या माध्यमातून विविध व्हिडिओंच्या द्वारे आपण दासबोधाचा सखोल अभ्यास आपण इथे करणार आहोतच. ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो एक विशेष प्रश्न अशा पद्धतीने आहे की बुवा, नेहमी असं वाटतं की प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन गोष्टी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती प्रपंच तरी करते नाही तर परमार्थ तरी करते, दोन्ही एकत्र करणं शक्य नाही आहे असं अनेकांच्या मनात असतं. आत्ता श्रोते जे ऐकतायत त्यांना पण असं वाटत असेल की आत्ता मी प्रपंचात आहे तर मी थोडक्यात जेव्हा रिटायर होईन तेव्हा मी मे बी कीर्तनांना वगैरे जाऊन बसीन आणि परमार्थ करीन. तर ह्याच्याबाबत आपण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन कराल का? समर्थ काय म्हणतात, प्रपंच आणि परमार्थ कसा करावा? आर दे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह रिअली? हा थोडा विचार करण्यासारखा विषय आहे. दर इज नो वन इक्वेशन. ठीक आहे. आता दोन्ही गोष्टी कशा सत्य आहेत ते मी दाखवतो आणि कुणासाठी काय योग्य आहे हे सांगतो. ज्या समर्थांनी दासबोध रचला, बरोबर ना, त्या समर्थांसाठी प्रपंच आणि परमार्थ एक्सक्लुझिव्ह आहे. का? कारण आईने विवाह मांडला. 12व्या वर्षी समर्थांचा विवाह आईने मांडला. त्यांचे थोरले बंधू त्यांच्यासमोर आहेत की जे प्रपंच करून परमार्थ करतात. पण समर्थांच्या समोर जे कार्य आहे, जे रामरायांनी ठेवलेलं आहे आणि आतून ती तीव्र उर्मी त्यांच्या आतमध्ये पारमार्थिक आहे, तर तशासारख्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीसाठी प्रपंच आणि परमार्थ हे एक्सक्लुझिव्ह आहेत. ठीक आहे. पण ते कॅलिबर हवं, ती योग्यता हवी. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी तो एक्सक्लुझिव्ह असल्यामुळं आता काही क्षणांमध्ये ती समोरची चौका असणारी वधू त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालणार आहे आणि तिनं माळ घालायच्या आधी ह्यांनी धूम ठोकली. सो इट वॉज एक्सक्लुझिव्ह फॉर हिम. पण त्यांच्यासाठी का, तर ते खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं व्यक्तिमत्व होतं म्हणून. पण सर्वसामान्यांसाठी इट इज इन्क्लुझिव्ह, हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे. फक्त आता बघा, दोन्हीकडे गंमत अशी आहे, जे इन्क्लुझिव्ह मानणारे लोक आहेत की नाही प्रपंच आणि परमार्थ, आणि समर्थ संप्रदायामध्ये याच्यावर पूर्वीच्या काळात खूप चिंतन पण मांडलं गेलं आहे की प्रपंच परमार्थ समन्वय वगैरे असे शब्द आलेले आहेत. पण तो समन्वयात्मक विषय आहे का, हा विचार करण्याचा भाग आहे. आत्ता त्याच्यावर मला जास्त सांगता येणार नाही, मी फक्त मुद्दे मांडतोय. कारण बरेच लोक याचा आधार घेतात की आधी प्रपंच करावा नेटका. तर आधी प्रपंच करावा इथंपर्यंत ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन असतं. नेटका हा शब्द असा पुसट घेतला जातो. ठीक आहे. पण आधी प्रपंच करावा याचा नेमका अर्थ काय समर्थन अभिप्रेत आहे आणि का करावा? जर मग घ्यावे परमार्थ विवेका हे जर असेल तर मग हे का सांगितलेलं आहे हे नीट समजून घ्यायला पाहिजे. कारण त्या इन्क्लुझिव्हनेसमध्ये, मी मुद्दाम हे शब्द वापरतोय, त्या इन्क्लुझिव्हनेसमध्ये स्टेग्नन्सी नाही पाहिजे. ठीक आहे. त्या इन्क्लुझिव्हनेसमध्ये मूव्हमेंट पाहिजे. अँड द मूव्हमेंट इज फ्रॉम प्रपंच टू परमार्थ. ही पहिली स्टेप आहे. नो स्टेग्नन्सी, मूव्हमेंट आहे. त्यानंतर एक विशिष्ट लेवल आल्यानंतर, म्हणजे आपण असं मानू की प्रपंच 100% आहे, परमार्थ 0 आहे. त्याच्या जीवनाच्या कुठल्या तरी एका क्षणाला त्या व्यक्तीला कळतं की फक्त प्रपंच करून काही होणार नाही आहे. मग ते 25शीत कळलं तर तो परमभाग्यवान आहे, 40शीत कळलं तर भाग्यवान आहे, 50शीत कळलं तर ठीक आहे, 60शीत कळलं तर आता बघ तुझं तू बाबा काय. हां, ठीक आहे. तर ज्या कुठल्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की हे परमार्थ असलाच पाहिजे, तर तिथून त्यांनी सुरुवात केली. मग आपण गणिताच्या भाषेत बोलू की 5% परमार्थ त्याच्या जीवनात प्रविष्ट झाला. जीवन तर एकच आहे त्याचं, म्हणजे प्रपंच 5% कमी झाला ना. सो प्रपंच शुड अलाव इट एंट्री ऑफ परमार्थ. प्रपंचाने अलाव केली पाहिजे, ती मूव्हमेंट पाहिजे. इट इज नॉट स्टेग्नंट. 5%वर तो बऱ्याच ठिकाणी असं होतं, प्रपंच आणि परमार्थ इन्क्लुझिव्ह आहेत असं म्हणणारे लोक अनफॉर्च्युनेटली 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जसे होते तसेच ते आत्ता दिसत आहेत. ताटामध्ये जेवढं मीठ असतं तेवढाच त्यांच्यामध्ये परमार्थ असतो आणि उरलेलं सगळं भरलेलं ताट हे प्रपंचाचं असतं. तेव्हा हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे की इन्क्लुझिव्हनेस याचा अर्थ परमार्थाचं प्रमाण वाढत गेलं पाहिजे.
सो इनडायरेक्टली किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं तेवढंच प्रपंचाचं प्रमाण कमी होत जाणार आहे. आणि समजा आपण एक मॅथमॅटिकल, असं काही मॅथमॅटिक्स नाही, समजायला सोपं जावं म्हणून 50-50 झाल्यानंतर प्रपंच शुड स्टार्ट टू इव्हॅपरेट. प्रपंचानी आपलं स्थान सोडायला हवं स्वतःहून. तर त्याचा तो सेकंड स्टेप पण आहे. आणि म्हणून इन्क्लुझिव्हनेस ऑफ प्रपंच अँड परमार्थ मस्ट लीड टू एक्सक्लुझिव्हनेस ऑफ परमार्थ. इथंपर्यंत जर तो इन्क्लुझिव्हनेस जाणार असेल तर तो समर्थांना मान्य आहे. त्याला समर्थ म्हणतात नेटका प्रपंच. तो फक्त मिठाच्या स्थाना एवढाच राहणार असेल आणि उरलेलं तुम्ही प्रपंच करण्यातच आनंद मानणार असाल तर ते समर्थांना मान्य नाही. जरी त्यांनी म्हटलं असलं आधी प्रपंच करावा, पण पुढचा नेटका शब्द महत्त्वाचा. हा, म्हणजे नेटका ह्या शब्दाचा अर्थ सर्व प्रापंचिक लोकांनी नीट समजून घेतला पाहिजे. आणि स्टेप बाय स्टेप आपण एम आय गोईंग अहेड की तिथंच स्टॅग्नंट झालो आहे हे त्यांनी पाहायला हवं. आणि मग समर्थ सांगतात याचं प्रमाण काय आहे. दासबोधातलं आता ही ओवी दासबोधातली सांगितली, मगाचं जे इव्हॅपरेशन ऑफ म्हटलं त्याला प्रमाण काय आहे. प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका. मग काय होतं, व्हॉट इज द रिझल्ट. नेटका करिता फिका. कोण, प्रपंच, परमार्थ नाही. नेटका करिता फिका होत जातो. म्हणजे प्रपंच फिका होत गेला पाहिजे. म्हणून समर्थांनी समन्वय हा शब्द वापरला गेला आहे. समन्वय शब्दाचा अर्थ जर मुव्हिंग असा असेल तर समन्वय शब्द ठीक आहे, नाहीतर तो शब्द बदलायला हवा. म्हणून समर्थांनी अशा पद्धतीनं एक्सक्लुझिव्हनेस आणि इन्क्लुझिव्हनेस दोघांचंही समर्थन केलेलं आहे. यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी वैराग्य आलं त्या क्षणी निघून जा अशी श्रुतींची आज्ञा आहे. आणि जुन्या दासबोधामध्ये पण समर्थांनी हेच प्रमाण सांगितलेलं आहे. पण तो पक्का परमार्थाचा ग्रंथ असल्यामुळं तो शब्द त्यांनी तिथंच ठेवला, ह्या ग्रंथात आणला नाही. पण शेवटी तुम्हाला यू हॅव टू लीड टू परमार्थ ओनली, कारण तो परम अर्थ आहे ना आणि हा प्रपंच आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचे पंच किती खायचे तोंडावर, त्यापेक्षा परम अर्थाकडे जाण्याचं शहाणपण आहे. हेच त्यातलं सत्य आहे. बरोबर बुवा. म्हणजे ज्यांना परमार्थाच्या मार्गावरून चालायचं आहे त्यांनी आपला हा परमार्थ आवडीचा आहे, निवडीचा आहे की सवडीचा आहे हा पूर्णपणे विचार करून अशा पद्धतीच्या सद्ग्रंथांची जवळीक साधून संत वाङ्मयाच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन आपले कल्याण करून घ्यावे असं समर्थांना इथे अपेक्षित आहे. आणि त्यांनी त्या निवडीपर्यंत जाऊन मग पुढं परमार्थाची प्राप्ती करून घ्यावी. कारण नरदेहाचं तेच अभिप्सित जे आहे ते नरदेहाचं तेच आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर बुवा. हे झालं प्रापंचिक लोकांचं. आजच्या तरुण पिढीसाठी जी मंडळी अभ्यास करतायत, अजून लग्न कार्य वगैरे झालेली नाही आहेत, त्या सर्व तरुण तरुणींना आपण काय उपदेश देऊ शकाल. दासबोधाचं वैशिष्ट्य तरुण तरुणींसाठी खूप विशेष असं आहे की त्यांना उपयोगी पडेल असं भरपूर काही मटेरियल दासबोधामध्ये आहे. महाराष्ट्र आणि भारत यांची सध्याची स्थिती सोडून देऊ, पण देशविदेशामध्ये दासबोधाला मॅनेजमेंट गुरु म्हणून पाहिलं जातं. आणि अर्थात समर्थांना पण मॅनेजमेंट गुरु म्हणून पाहिलं जातं, कारण दासबोधातील अनेक अशी सूत्र आहेत जी मॅनेजमेंटची सूत्र आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही जीवन जगा, वेळ कसा वाचवा, टाईम मॅनेजमेंट काय आहे, याबद्दल मार्गदर्शन करणारे अनेक समास पण आहेत आणि काही सूत्रबद्ध असणाऱ्या ओव्यासुद्धा त्याच्यामध्ये आहेत. म्हणून ह्या ओव्यांचा, या समासांचा उदाहरण घ्यायचं झालं तर तरुणांसाठी त्यांनी महंत लक्षणाचा जर अभ्यास केला तर शब्द समर्थांचा महंत असा आहे, पण त्यांनी तो आपल्या जीवनामध्ये थोडा मोल्ड करून तो शब्द मॅनेजर असा केला. महंत म्हणजे मॅनेजरपेक्षा खूप जास्त आहे, पण त्याच्यातला मॅनेजरियल पार्ट जेवढा आहे तेवढा जरी महंतातून घेतला तर त्यांच्यासाठी मॅनेजरियल स्किल्स काय असू शकतात, लीडरशिपची स्किल्स काय असू शकतात, कम्युनिकेशन स्किल्स काय असू शकतात, या सर्व गोष्टी त्याच्यात मिळतील. चातुर्य लक्षणासारखा समास आहे. तर चातुर्य लक्षणामध्ये चतुरपणे तुम्हाला व्यवहारामध्ये फसवणूक तर करायची नाही आहे, पण फसवणूक स्वतःची होऊ पण द्यायची नाही आहे. बरोबर ना. तुम्ही स्वतःहून कुणाला फसवू नका, पण याचा अर्थ तुम्ही फसा असा होत नाही, तर तुम्ही स्वतःही फसता कामा नये आणि गरज पडली तर धूर्त पण होता आलं पाहिजे. तर ही सगळी शिकवण तुम्हाला चातुर्य लक्षणासारख्या समासातून पाहायला मिळते. राजकारण निरूपणासारखा समास आहे की ज्याच्यामध्ये राजकारण म्हणजे डर्टी पॉलिटिक्स असा अर्थ नसून रामराज्य स्थापन करण्यासाठी जे काही राजधर्म, राष्ट्रधर्म, देशभक्ती हे काही सद्गुण तुमच्यामध्ये असायला हवेत ते सगळे त्या
समासामध्ये समर्थांनी सांगून ठेवलेले आहेत. म्हणून राष्ट्रीय विचारसुद्धा दासबोधामध्ये आपल्याला दिलेला आहे. कम्युनिकेशन स्किलबद्दल तर समर्थांचा हातच कोणी धरू शकत नाही, कारण कुठल्याही त्यांच्या वाङ्मयामध्ये हाऊ टू टॉक अँड हाऊ नॉट टू टॉक दोन्हीबद्दल उपदेश आहे. स्वये सर्वदानम रवाचे वदावे इथंपासून बरोबर. मगाशी पण कोमळ कर्कश कीर्तन करू नये असं सांगितलेलं आहे. सद्विद्या निरूपण समास आहे, सत्वगुण निरूपणाचा समास आहे. तर असे काही अद्भुत समास आहेत की ज्या समासांनुसार जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन कुठल्या कुठं उद्धरित होईल. आणि आपल्या कारण समर्थांच्या समोर मारुतीराय आणि श्रीराम हे आदर्श आहेत आणि दोघेही त्या काळातील सर्वश्रेष्ठ वक्ता होते. राम आणि हनुमान दोघेही त्या काळातील सर्वश्रेष्ठ वक्ता होते. त्यामुळं कसं बोलावं याचं अद्भुत ज्ञान आपल्याला दासबोधातून मिळतं. त्याचबरोबर कुविद्या लक्षणाचे काही समास आहेत की तुम्ही काय टाकायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे. मूर्ख आणि पढत मूर्ख दोन्ही लक्षणं सांगितलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे कशी त्याची रचना तर अशी आहे. पहिला समास मूर्ख लक्षणाचा दशकातला आणि 10वा समास म्हणजे शेवटचा समास पढत मूर्खाचा, अशी योजना केलेली आहे. म्हणजे एक वेळ मूर्ख परवडला पण पढत मूर्ख नको. हां, का त्याला कळलंय सगळं, वळतं काहीच नाही आहे. म्हणजे काय, मूर्खापासून तो एवढे 8 समास पुढचे वाचले ना त्यांनी, सगळं कळलं त्याला कसं वागायचं आहे कसं नाही वागायचं. पण कसं नाही वागायचं तसं तो अजून वागतोय आणि कसं वागायला हवं ते दुसऱ्यांना सांगतोय. स्वतः वागण्याचं, स्वतःला वागता येत नाही याच्यात वाईट काही नाही, प्रयत्न करत नाही हे वाईट आहे. ठीक आहे ना. म्हणून मूर्ख लक्षण, पढत मूर्ख लक्षण ह्याचा अभ्यास आणि मुख्य म्हणजे 4था दशक जो आहे की ज्याच्यामध्ये भक्ती सांगितलेली, तर ही भक्ती तरुणांनी आवर्जून करावी. 9 प्रकारच्या ज्या भक्ती सांगितल्या त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. श्रवणापासून श्रवण, कीर्तन, नामस्मरणाधिक सगळं, पूजा कशी करावी हे सगळं सांगितलेलं आहे. संत आले तर त्यांचं चरणसेवा कशी करावी हे सगळं सांगितलं आहे. दास्य कसं करावं, सख्य कसं करावं, वंदन कसं करावं, इथंपर्यंत सगळं सांगितलेलं आहे. तर ही जी भक्ती आहे ह्या भक्तीतला एखादा तरी अंग या तरुणांनी आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर इतका जरी मर्यादित सुरुवातीला अभ्यास तरुण आणि तरुणींनी दासबोधाच्या संदर्भात ठेवला म्हणजे ऐहिकसुद्धा झालं आणि पारमार्थिकसुद्धा झालं. तर हा अभ्यास तरुण तरुणींसाठी खूप उपयुक्त ठरेल. आणि आत्ता बुवांनी जे सांगितलं, स्ट्रेस लेवल खूप वाढलेली आहेत आणि जे काही आपल्याला चॅलेंजेस आहेत नाही का, आणि डिव्होर्सेससारखे प्रकार विनाकारण घडत आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर या सर्व समस्यांवर दासबोधासारखा उपाय म्हणजे एकेच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं अद्भुत स्थान अन्यत्र मिळणं अवघड आहे. असं नॉलेज अन्यत्र मिळणं अवघड आहे. आणि सोप्या मराठीमध्ये, जवळजवळ बोलीभाषेतल्या मराठीमध्ये आपल्याला ते उपलब्ध आहे. म्हणून माझं तरुण तरुणींना आवाहन असं आहे की त्यांनी आवर्जून दासबोध सुरुवातीला धांडोळा तरी, मग आपोआप समर्थ तुम्हाला पकडतात. तुम्ही त्याच्याकडे बघा तरी एकदा, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. हां, बरोबर. म्हणजे श्रोते मंडळींमध्ये सुद्धा जे मॅनेजमेंट कॉलेजेसचे प्रोफेसर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनीसुद्धा दासबोधाकडे सब्जेक्टिव्हली आणि ऑब्जेक्टिव्हली असं बघून तो विषय हा त्यांच्या पोर्शनमध्ये जर घेता आला आणि शिकवता आलं तर फार छान होईल असं मला वाटतं. शिक्षकांनी स्वतः ते ॲसिम्युलेट केलं पाहिजे. पहिल्यांदा ते ॲसिम्युलेट केलं पाहिजे, कारण समर्थांचं मॅनेजमेंट हे स्केलर मॅनेजमेंट किंवा सेक्युलर मॅनेजमेंट नाही आहे. बरोबर, ते भगवंताच्या अधिष्ठानावर केलेलं मॅनेजमेंट आहे, सदाचाराच्या पार्श्वभूमीवर केलेलं मॅनेजमेंट आहे. तर पहिल्यांदा ते समर्थांचं मॅनेजमेंट काय आहे ॲसिम्युलेट करून घ्यायला पाहिजे आणि नंतर हाऊ टू अप्लाय इट हा नंतरचा विचार त्यांनी चिंतन करून आपल्या शिष्यांसमोर, विद्यार्थ्यांसमोर मांडला पाहिजे. हे आवश्यक आहे. बुवा, आपण संत उवाच ह्या चॅनलच्या माध्यमातून दासबोधाचा अभ्यास करतच आहोत. तर ह्या अनुषंगाने मला योगेश बुवा आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपण कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेतो किंवा एखादा अभ्यास सुरू करतो तेव्हा काही प्री रिक्विसिट्स असतात, काही डूज अँड डोंट्स असतात, काही नियम असतात, विधी निषेध असतात. तर तसा हा दासबोधाचा अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वी काही नियम आहेत का, काही प्री रिक्विसिट्स आहेत का, काही पूर्वतयारीची गरज आहे का, ह्याबद्दल मला थोडंसं सांगाल का? दासबोध हा ग्रंथ समर्थांनी सगळ्यांसाठी लिहिलेला आहे. याचे अधिकारी सगळेच आहेत.
बद्धची पावती मोक्ष जसं मी सांगितलं. तर त्यामुळे आणि ह्याला कमीत कमी बाह्यांगाची शुद्धी एवढी असली तर तो इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड क्रीड, म्हणजे हा शब्द वापरला की पटकन समजेल. तर हां, तर त्यामुळे फक्त बाह्यांगाची शुद्धी का, कारण जोपर्यंत आपल्या इथे विशेष करून आपल्या ह्या भारतवर्षामध्ये स्थान आणि शरीर या दोन गोष्टींची शुद्धी असेल तर मन प्रसन्न राहतं, आणि मन प्रसन्न नसेल तर समोरचा ग्रंथ आपल्यावर कृपा करत नाही. तेव्हा एवढीच असेल तरी पुरे, कोणीही दासबोध वाचू शकतं, सगळ्यांसाठी आहे. आणि बाकी दासबोध त्याचा अभ्यास, दासबोध वाचायला लागला की दासबोध स्वतःच करून घेतो. समर्थ स्वतः म्हणतात, विवरता विशेषा विशेष कळो लागे. त्याचं विशेष विवरण आपलं आपण मनामध्ये करायला लागलं की समर्थच आपल्याशी बोलायला लागतात या दासबोधाच्या मार्फत. आणि म्हणून समर्थ जाताना म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, मी आहे जगज्जीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध. तेव्हा आपल्यासमोर समर्थच आहेत की जे मला सांगतायत. आणि खऱ्या अर्थाने दासबोधाचं भौतिकदृष्ट्या सुद्धा प्रश्नोत्तरी जी आहे ती गुरु आणि शिष्य याच्यामध्येच प्रश्नोत्तरी आहे. तेव्हा आपण शिष्य आहोत आणि आपल्याला गुरु समजावून सांगतायत, ह्या चिंतनातून आपण जर दासबोधाकडे बघायला लागलो तर त्याचं उकल आणि त्यांचे आशीर्वाद दोन्ही सहजगत्या साधतात. बुवा, आपला हा स्वरूप संप्रदाय आहे. स्वरूप संप्रदायातील ग्रंथराज दासबोध ह्याचा आपण आता संत उवाच ह्या चॅनलच्या थ्रू अभ्यास सुरू करणार आहोत. तर प्रत्येक संप्रदायाची अशी एक म्हणण्याची विशिष्ट पद्धत असते, चाल असते. तर तशी दासबोध हा ग्रंथ अभ्यास करताना किंवा वाचताना अशी काही एखादी चाल आहे का? तुम्ही आम्हाला एक दोन ओव्या म्हणून दाखवाल का? पारायणाची पद्धत की काय? म्हणजे कसेही, म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात केली आहे त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीनं पाहिलं तर समर्थांचं पहिल्यांदा स्मरण करायला हवं. गणेशाचं स्मरण सांगितलं आधी, गणेश शारदा सद्गुरू यांचं स्मरण करावं आणि समर्थांना प्रार्थना करावी की तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे, की तुमचाच हा दासबोध आहे तर तुमच्या दासबोधाचा बोध मला व्हावा, तो तुम्हीच करून द्या, अशी त्यांची एक प्रार्थना करावी. आणि त्यानंतर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक म्हणून त्यानंतर जो कुठला आपल्याला समास अध्ययनाला घ्यायचा आहे त्याचं अध्ययन करावं. तुम्ही सार्थ दासबोध जर घेतला मराठीतला कुठलाही, मी एक मराठीतलं उदाहरण देतो, तर त्यामध्ये प्रत्येकाच्या आधी एक तुम्हाला या समासात काय दिलेलं आहे याचा सारांश रूपानं दिलेला आहे, प्रिॲम्बलच्या रूपामध्ये ते दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आणि डाव्या बाजूला ओव्या आहेत, उजव्या बाजूला अर्थ दिलेला आहे, उजव्या पानावरती त्या ओव्यांचा अर्थ दिलेला आहे. फार विस्तृत नाही आहे आणि फार संकुचित नाही आहे, मध्यम स्वरूपामध्ये दिलेला आहे. आता पहिल्यांदा ओव्या वाचून घ्याव्यात. त्या कशा वाचाव्यात तर संप्रदायामध्ये पद्धत अशी आहे की एक ओवी झाल्यानंतर श्रीराम म्हणावं. तर आता ते श्रीराम म्हणण्याची पण एक पद्धत आहे, ते जोडून म्हणू नये, चौथ्या चरणाला जोडून म्हणू नये, कदाचित अर्थ बदलू शकतो, कारण मूर्ख लक्षण आहे, तो एक मूर्ख असं त्याचं पालुपद आहे, किंवा तो एक पढत मूर्ख असं पालुपद आहे, आणि त्याला जर चिकटून तुम्ही श्रीराम म्हटलं तर त्याचा कुठला विपर्यस्त अर्थ होतो. म्हणून थोडं अंतर ठेवून ते म्हणायला पाहिजे. एक दोन ओव्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो की आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे श्रीराम नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम. ह्या पद्धतीनं ओवी म्हणावी आणि पहिल्यांदा ओव्या संथपणे वाचाव्यात. त्यातून किती अर्थ मला समजतो, कारण ओव्या हे मुख्य आहेत. ओव्या माझ्याशी आत्ता बोलत नाहीत म्हणून आपण अर्थाकडं पाहणार आहोत, गद्यामध्ये जो अर्थ दिलेला आहे, बरोबर आहे. तर ओव्या आधी म्हणाव्यात, कारण समर्थांचा मुखप्रसाद ओवी आहे, तो दिलेला अर्थ हा मुखप्रसाद थेट नाही आहे, म्हणून ओव्या वाचाव्यात आधी. इतिश्री दासबोधे त्याची जी पुष्पिका आहे ती वाचावी. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अमुक समास किंवा अमुक निवेदन समास, निरूपण समास असं त्याचं आहे प्रत्येक पुष्पिकेच्या शेवटी. हे वाचून झाल्यानंतर आता अर्थाकडं जावं.
आणि तो अर्थ वाचून घ्यावा. पहिल्यांदा ओव्या वाचल्यानंतर किती अर्थ कळला याचा थोडा विचार करावा, मला किती अर्थ कळला. त्यानंतर अर्थ वाचावा सलग, संपूर्ण ओव्या. समजा 25 ओव्या आहेत, तुम्ही 25 ओव्या सलग वाचल्या, त्याचा विचार केला, जेवढं काही कळलं 25 ओव्या अर्थ सलग वाचावा. आता मला आधी कळलेला ओव्या वाचूनचा अर्थ आणि हा अर्थ याची थोडी आतमध्ये पडताळणी हवी. ती पडताळणी करून घ्यावी, तर तुम्हाला बरंच अधिक काही कळलेलं आहे असं लक्षात येईल. त्यानंतर ती ओवी आणि त्या ओवीचा अर्थ, मग पुढची ओवी आणि त्या ओवीचा अर्थ, म्हणजे ओवी टू ओवी अर्थ. आधी तुम्ही समग्र अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, हा वरचा ढाचा झाला. आता ओवी टू ओवी अर्थ समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करताय, बरोबर. आता अशा पद्धतीनं वाचल्यानंतर अधिक तुम्हाला त्या ओवीचा अर्थ लक्षात येईल. आणि हे सगळं झालं की त्यानंतर मला याचा काय अर्थ कळला याचा सारांश तुम्ही स्वतः लिहायचा. स्वतःच्या शब्दात शक्यतो ग्रंथ न उघडता. एखादा शब्द अडलाच, आठवला नाही म्हणून तर ठीक आहे, पण एखादा म्हणताना सगळंच अडलं असं नको व्हायला. आणि तुम्ही सारांश लिहायचा, आणि हा सारांश प्री ॲम्बलशी किती मॅच होतोय जो आधी दिलेला आहे त्याच्याशी तो जोडून बघण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीनं जेव्हा आपण थोडा अभ्यास सुरू करतो आपला, त्यानंतर आपण हळूहळू त्याच्यामध्ये आतमध्ये शिरायला लागतो. आणि नियम असा आहे, समाप्तीच्या वेळेला पुढच्या दशकाची एक ओवी वाचावी आणि मग थांबावं. आता हे अभ्यासाच्या दृष्टीनं मी सांगतो. आणि त्याच्यानंतर सदा सर्वदा योग तुझा घडावा असे काही श्लोक म्हणायचे आहेत. आरती ही असते, पण ती ग्रंथाच्या पारायणाच्या वेळची पद्धत आहे. पण तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीनं विचारलं म्हणून, कारण कसं असतं, प्रत्येकाला संपुट लावणं हा आपला नियम आहे. मग ती पूजा असो देवाची किंवा ग्रंथवाचन असो, अभ्यास असो, संपुट हवं. की गणेशाचं आणि सद्गुरूंचं स्मरण केलेलं हे संपुट, मग ग्रंथाचा अभ्यास आणि पुन्हा त्याचीच प्रार्थना करणारं संपुट. अशा पद्धतीनं अभ्यास जर केला आपण तर आपल्याला आकलन व्हायला भरपूर उपयोग होऊ शकतो. आपण संत उवाच ह्या चॅनलवर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणारच आहोत. त्यामुळे पुस्तक समोर ठेवून एक एक ओवीचा अभ्यास करत करत आपल्याकडून आलेलं मार्गदर्शन आणि पुस्तक ह्याचा मेळ घालत घालत मला असं वाटतं सर्व श्रोते खूप छान पद्धतीने दासबोध या ग्रंथाचा अत्यंत सुंदर अभ्यास करू शकतील. बुवा, सज्जनगडावर आत्ता होऊन गेलेले महान संत श्रीधर स्वामी महाराज, ज्यांना भगवान अशी उपाधी खुद्द समर्थांनीच दिली, तर श्रीधर स्वामी महाराजांनी ग्रंथराज दासबोध ह्याच्याबद्दल काय म्हटलं आहे, काय सांगितलं आहे, आम्हाला थोडं सांगाल का? त्यांनी काय म्हटलं हे सांगण्याच्या आधी मी थोडक्यात त्यांचं अध्ययन सांगतो, म्हणजे त्याचं महत्त्व लक्षात येईल. गुरूंबद्दल श्रद्धा आहे, भक्ती आहे म्हणून दासबोधाची स्तुती करणं हा वेगळा विषय आहे. पण दासबोधाचं स्वतः अध्ययन केल्यानंतर त्याची स्तुती करणं हा एक स्वतंत्र वेगळा विषय होतो, बरोबर आहे. आणि नेमकं श्रीधर स्वामींनी हेच केलेलं आहे की ते सेवारत इतके असायचे, अखंड सेवारत असायचे गडावर जेव्हा सेवेमध्ये होते. आणि गडावर पद्धत आज पण आहे तेव्हाही होती की रोज 2 समास वाचायचे. ती आजही पद्धत अखंडपणे चालू आहे. म्हणजे आपलं गडावर दर 100 दिवसाचं पारायण असतं दासबोधाचं, ठीक आहे, कारण 200 समास आहेत, बरोबर. तर काल जे ऐकलं ते मनामध्ये साठवायचं. किती एकाग्रतेनं ऐकत असतील, कधी 25 ओव्यांचाही समास असेल, कधी 85 ओव्यांचाही समास असेल, बरोबर आहे. तर ते मनामध्ये साठवायचं आणि सेवा करताना एखादा त्यातला विचार किंवा एखादा चिंतनाचा धागा घेऊन ते चिंतन डोक्यात चालू असताना इथं सेवा करत राहायची, ठीक आहे. असं त्यांनी 3 वर्ष जवळपास केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त नानासाहेब देव म्हणून एक सत्पुरुष होऊन गेले, त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पूर्ण दासबोधाचं पारायणसुद्धा केलं आणि त्याचं फलस्वरूप त्यांनी शेकडो पारायणं नंतर केलेली आहेत श्रीधर स्वामींनी. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे दासबोधाचा चिंतनाचाही अभ्यास आहे आणि सरस्वती रूपी दासबोधाचंही त्यांनी पारायण करून तिचीही कृपा संपादन केलेली आहे. अर्थात सद्गुरूंची कृपा हीच सरस्वती आहे आणि सरस्वतीच्या स्तवनात, शारदा स्तवनात सद्गुरू कृपा म्हणजे सरस्वती सांगितलेली आहे. तर हे सगळं प्राप्त केल्यानंतर दासबोधाची महती अर्थातच त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी 11 श्लोक असणारा संस्कृतमध्ये एक श्रीमद दासबोध तत्वस्तवः नावाचं एक सुंदर प्रकरण लिहिलेलं आहे. आणि त्या प्रकरणाला वाचल्यानंतर मला दासबोध किती कमी कळलेला आहे हे मला पहिल्यांदा लक्षात आलं.
की आपल्याला किती कमी कळलेला आहे दासबोध जेव्हा ते प्रकरण वाचलं. कारण त्या प्रकरणामध्ये 10 श्लोकांपर्यंत, 11वी तर फलश्रुती आहे, 10 श्लोकांपर्यंत किंवा आपण म्हणू 8 श्लोकांपर्यंत रामदास्यानं काय प्राप्त होतं हे दासबोधामध्ये कसं आलेलं आहे हे स्वामींनी सांगितलेलं आहे. हां, की रामदास्यानं हे प्राप्त होतं हे दासबोधात सांगितलेलं आहे, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. म्हणजे रामदास्य केल्यामुळं तुमचं अन्नदास्यत्व नष्ट होतं. रामदास्य केल्यानंतर रामाचा जो दास असतो त्याच्या सर्व भक्त वांछा कल्पतरू भगवंताला म्हणतात, त्या सगळ्या इच्छा भगवान कसे पूर्ण करतात हे दासबोधाच्या अध्ययनाने तुम्हाला कळेल असं म्हटलेलं आहे. स्वराज्य मगाशी मी जे उल्लेख केला तो त्यातलाच आहे, तत्वस्तवातलाच आहे. तर स्वराज्य दोन्ही कसं मिळतं हा दासबोध आपल्याला शिकवतो. असं म्हणून तुमची सगळ्या वासना नष्ट दासबोध कसा करतो ह्या सगळ्या गोष्टींचं स्तवन करता करता दास हा राम कसा होतो हे दासबोध शिकवतो. हे स्वामींनी सांगितलेलं आहे. दास हा म्हणजे रामरायांचा दास हा राम कसा होतो हा हे दासबोध शिकवतो. आणि त्याच्यामध्ये 2 आत्मनिवेदनाचे समास दासबोधामध्ये आहेत, तेच समास आहेत. दास राम कसा व्हायचा याचे हे समास आहेत, ते शिकवतो असं सांगून. आणि अशा प्रकारे हा दासबोध जणू काही अंधकाराला ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश नष्ट जसा करतो तसं अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट करणारा हा महासूर्य आहे. असा ह्या दासबोधाला आपण शरण जाऊया असं म्हणून स्वामींनी त्याची स्तुती केलेली आहे. म्हणून स्वामींच्या हृदयामध्ये दासबोधाचं स्थान आहे. खरं तर मस्तकावर आहे कारण सद्गुरूंचं ते स्वरूप आहे, पण ते मस्तकावरचं स्थान आपोआप हृदयामध्ये प्रकट होतं. अशा पद्धतीनं स्वामींनी दासबोधाची स्तुती केलेली आहे. सुंदर त्यांनी केलेलं आहे, मी फक्त त्याचं वर्णन करायचा प्रयत्न केला. श्रोते हो, आपण मागची अनेक मिनिटे योगेश बुवा आणि अजय बुवा ह्यांच्याशी अतिशय सुंदर संवाद साधत आहोत. समर्थांची शिकवण काय, समर्थांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिले, दासबोधामध्ये काय काय तत्त्वज्ञान आहे, त्याचा अभ्यास कसा करावा, सांप्रदायिक चालीत तो कसा म्हणावा, त्याच्यासाठी काही प्री रिक्विसिट्स आहेत का, हे अतिशय सुंदर पद्धतीने सोप्या भाषेत बुवांनी आपल्याला समजावून सांगितलं. मला असं वाटतं की आपण सर्वजण ह्या व्हिडिओंच्या माध्यमातून 200 समासांचे 200 व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहेत, घर बसल्या येणार आहेत. आजच्या टेक्नॉलॉजीचा आपण शस्त्र म्हणून उपयोग करून घेऊ. आपल्या बुद्धीला धार लावण्यासाठी हे शस्त्र आपण वापरूया. आणि समर्थांना ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्या भारतीयांकडून अपेक्षित आहे तसं घडवण्यासाठी आपल्याला या अभ्यासाचा खूप उपयोग होणार आहे. आणि बुवा तुम्ही खूप व्यस्त असता, आम्हाला पूर्ण कल्पना आहे, पण वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी इथे संवाद साधण्यासाठी आलात, त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. समर्थांचे, श्रीधर स्वामी महाराजांचे, सर्वच संतांचे ह्या संपूर्ण टीमच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत, आपले आशीर्वाद आहेत हे आम्ही जाणतो. पण तरीसुद्धा आम्हाला हा अभ्यासक्रम आमचा पूर्ण व्हावा आणि अशा यापुढे सुद्धा अनेक संप्रदायांचे अभ्यास ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समाजाकडून घडून यावेत अशी मी एक आशा व्यक्त करते. आणि तुमचे पुन्हा सर्व संत उवाच्या टीमच्या तर्फे आणि सर्व श्रोत्यांच्या तर्फे मनापासून आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ.